Welcome, my dear friends, to the next lecture. Let us continue with our discussion about the introduction of our course Power Engineering and Refrigeration. So, in the previous lecture, we have discussed the rationale. Today, we will be discussing the course outcomes, teaching and examination scheme, the curriculum, the various topics, and the micro projects. The course outcomes are nothing but the skills which will be developed in the students after completing the course. Some competencies will be developed in the students after completing the course. तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या काही क्षमतांचा विकास होणार आहे, काही कौशल्यांचा विकास होणार आहे. तर ती कोणती कोणती कौशल्य आहे, कोणत्या कोणत्या क्षमता आहे ज्यांचा विकास होणार आहे ते आपण बघूया. त्यालाच आपण कोर्स आउटकम्स असं म्हणूया. आयडेंटिफाय डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ IC इंजिन्स अँड इट्स ऑक्झिलरीज हा पहिला कोर्स आउटकम आहे. तर IC इंजिनचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत, ते आपल्याला कमीत कमी ओळखता यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मी तर असं म्हणेल की त्या पार्ट्सचे फंक्शन काय आहे ही माहितीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि कोणता पार्ट कोणत्या पार्टसोबत ॲसेंबल होतो, कोणत्या पार्टचं लोकेशन काय आहे, महत्त्वाचं म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, याविषयी तुम्हाला माहिती नक्कीच होईल. हा विषय शिकून झाल्यानंतर पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन हा आपला विषय आहे. टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ IC इंजिन. एखादं इंजिन आहे, इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे IC इंजिन जे आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याची कार्यक्षमता कशी आहे. त्याला जास्त पेट्रोल किंवा डिझेल तर लागत नाही आहे ना, तो विनाकारण आवाज तर करत नाही आहे ना, तो व्यवस्थित पॉवर आउटपुट देतो आहे की नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने असे वेगवेगळे पॅरामीटर्स आपण चेक करणार आहोत आणि त्याचा परफॉर्मन्स आपण चेक करणार आहोत, त्या इंजिनला टेस्ट करणार आहोत. ते टेस्ट करता आली पाहिजे विद्यार्थ्यांना. कशी टेस्ट करायची हे विद्यार्थ्यांना जमलं पाहिजे, समजलं पाहिजे. मेंटेन रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर. एखादा कॉम्प्रेसर असेल, समजा रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर आहे, त्याचा मेंटेनन्स काय आहे, तो त्यांनी परफॉर्मन्स चांगला द्यावा त्याकरता त्याला कसं मेंटेन करायचं. हाऊ टू मेंटेन द रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर अँड अदर कॉम्प्रेसर्स ऑल्सो. नॉट ओनली दिस बट the student will also be able to select the right compressor for the right application. याचबरोबर काही प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये ही क्षमतासुद्धा निर्माण होईल की तो विद्यार्थी त्याला निर्णय घेता येईल की कोणत्या कामासाठी कोणता कॉम्प्रेसर आपण वापरला पाहिजे. आयडेंटिफाय डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ गॅस टर्बाइन्स अँड जेट इंजिन्स. गॅस टर्बाइन्सबद्दल आपण शिकणार आहोत आणि जेट इंजिन्स जे काही रॉकेट इंजिन्स आपण जे ऐकतो आहे त्याचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत, कॉम्पोनंट्स कोणते आहेत, त्या पार्ट्सची आपल्याला ओळख झाली पाहिजे आणि त्याचे फंक्शन्स आणि त्याचं वर्किंग कसं आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे आणि ते विद्यार्थ्यांना आत्मसात करता येईल. टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम्स. तर जे काय रेफ्रिजरेशन सिस्टीम्स आहेत किंवा एअर कंडिशनिंग सिस्टीम्स आहेत, मशीन्स आहेत, त्यांचा परफॉर्मन्स टेस्ट करता यायला पाहिजे विद्यार्थ्यांना. आणि त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याकरता आपण कोणती स्टेप्स घेतले पाहिजे हे कळलं पाहिजे. त्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स काय आहेत आणि त्यांचे फंक्शन्स काय आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळणार आहे. वर्किंग काय आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती होणार आहे. तर तुमची टीचिंग स्कीम कशी असेल आणि एक्झामिनेशन स्कीम कशी असेल. 3 तास थेरी लेक्चर, एक तासाचे 3 थेरी लेक्चर असतील. ट्युटोरियल नाही आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकलचे आठवड्यातनं 2 तास आहेत. थेरी पेपर जो असेल तुमचा